हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. वजन कमी करण्यासाठी आणि सडपातळ होण्यासाठी विथ सोप्या टिप्स. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजकाल वजन वाढण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. लग्नानंतर, बाळ झाल्यानंतर किंवा घरकामाच्या धावपळीत अनेकदा महिलांचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. सुरुवातीला वजन थोडेच वाढल्यासारखे वाटते, पण हळूहळू कपडे टाईट व्हायला लागतात. पोट बाहेर येते आणि आरशात स्वतःला पाहिल्यावर वाईट वाटू लागते. शरीर जड झाल्यामुळे जिने चढताना दम लागतो, पाय दुखतात आणि आळस येतो. बऱ्याच महिला वजन कमी करण्यासाठी कडक डाएट करतात, उपाशी राहतात किंवा रात्रीचे जेवण बंद करतात. पण यामुळे शरीर अशक्त होते. वजन कमी करण्यासाठी स्वतःला त्रास देण्याची गरज नाही, तर फक्त काही सवयी बदलण्याची गरज आहे. आज मी तुम्हाला अशा 20 सोप्या आणि रोजच्या आयुष्यात सहज उपलब्ध होणाऱ्या काही गोष्टी सांगणार आहेत, ज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत आणि वजन कमी करायला मदत करतील. चला तर मग सुरू करूया. महत्त्वाच्या 20 टिप्स. नंबर 1. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. अनेक महिला सकाळी उठल्या उठल्या चहा पितात, पण रात्रीनंतर शरीराला पाण्याची गरज असते. उठल्या उठल्या चहा न पिता 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते, आळस दूर होतो आणि शरीर आतून हलके होते. नंबर 2. लिंबू पाणी. सकाळीच्या महिलांना चेहरा सुजल्यासारखा वाटतो किंवा जडपणा जाणवतो. त्यांनी कोमट पाण्यात थोडे लिंबू पिळून प्यावे, यामुळे ताजेपणा येतो. टिप: ज्यांना ऍसिडिटी किंवा पोटाचा त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी. नंबर 3. जेवणाआधी सॅलड खा. खूप भूक लागल्यावर आपण जास्त चपात्या किंवा भात खातो, म्हणून जेवणापूर्वी काकडी, टोमॅटो, गाजर किंवा बीटचे सॅलड खा. यामुळे पोट आधीच थोडे भरते आणि ओव्हर इटिंग म्हणजे जास्त खाणे टाळता येते. नंबर 4. नाचणीचा आहारात वापर. अनेकदा सतत गोड किंवा चटकदार खाण्याची इच्छा होते. नाचणीमध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे सत्व खाल्ल्याने भरपूर वेळ पोट भरलेले राहते. नंबर 5. दररोज ताक प्या. दुपारच्या जेवणानंतर पोट फुगणे, गॅस किंवा सुस्ती येणे यावर घरचे साधे ताक अतिशय फायदेशीर आहे. यामुळे पोटाचा जडपणा कमी होतो. नंबर 6. भूक लागल्यास फळे खा, बिस्किटे टाळा. दुपारी किंवा संध्याकाळी भूक लागली की आपला हात बिस्किट, वेफर्स किंवा चहाकडे जातो. याऐवजी सफरचंद, पपई, पेरू किंवा कलिंगड यासारखी फळे खा. नंबर 7. भिजवलेले बदाम. अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि शरीराला ताकद मिळण्यासाठी सकाळी 4 ते 5 भिजवलेले बदाम खाण्याची सवय ठेवा. यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते. नंबर 8. दिवसातून एकदा ग्रीन टी किंवा हर्बल टी. दिवसभरात 4-5 वेळा साखरेचा चहा पिण्याऐवजी किमान एकदा तरी ग्रीन टी किंवा हर्बल टी घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 9. सकाळचा नाश्ता टाळू नका. नाश्ता न केल्याने दुपारी जास्त भूक लागते आणि वजन वाढते. म्हणूनच सकाळी उपमा, पोहे, ओट्स किंवा इडली यासारखा हलका व पौष्टिक नाश्ता करा. नंबर 10. रात्रीचे जेवण हलके ठेवा. रात्रीच्या वेळी शरीर जास्त हालचाल करत नाही, त्यामुळे रात्री जड जेवण केल्यास सकाळी पोट फुगल्यासारखे वाटते. रात्री शक्यतो हलके जेवण घ्यावे. नंबर 11. भरपूर पाणी प्या. कधी कधी आपल्याला भूक नसून तहान लागलेली असते. दिवसभरात थोडे थोडे करून भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचाही छान राहते आणि मूडही चांगला होतो. नंबर 12.
काकडी खा. संध्याकाळच्या भुकेसाठी काकडी हा एक उत्तम आणि स्वस्त उपाय आहे. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजन नियंत्रणात राहते. नंबर 13. भाजलेले जवस. जवस आरोग्यासाठी खूप चांगले असतात. थोडेसे भाजलेले जवस खाल्ल्याने बऱ्याच वेळा भूक लागत नाही. नंबर 14. रिकाम्या पोटी लसूण. काही महिलांना सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचा फायदा होतो, पण प्रत्येकालाच हे सूट होईल असे नाही. तुमच्या शरीराचा अंदाज घेऊनच प्रयोग करा. नंबर 15. पांढरा भात कमी करा, म्हणजे बंद करू नका. भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण त्याचे प्रमाण कमी करा. भाजी जास्त आणि भात कमी खाण्याची सवय ठेवा. नंबर 16. रात्री उशिरा जेवू नका. रात्री जास्त उशिरा जेवण टाळा. जितके लवकर जेवाल तितके ते व्यवस्थित पचेल. नंबर 17. जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चाला. जेवल्यानंतर लगेच बसणे किंवा झोपणे टाळा. जेवण झाल्यावर किमान 10 ते 15 मिनिटे संथ गतीने चालल्याने पचनक्रिया सुधारते. नंबर 18. कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेजचं ज्यूस टाळा. कोल्ड ड्रिंक्स, मिल्कशेक किंवा बाजारातील ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. हे वजन वाढवण्याचे मोठे कारण आहे. नंबर 19. साखरेचे प्रमाण कमी करा. चहा, कॉफी किंवा गोड पदार्थांमधील साखर एकदम बंद न करता हळूहळू कमी करा. जर तुम्ही 2 चमचे साखर घेत असाल तर 1.5 किंवा 1 चमचा घेण्यास सुरुवात करा. नंबर 20. पुरेशी झोप घ्या. वजन कमी करण्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. झोप अपुरी झाल्यास आळस येतो आणि शरीराची सिस्टीम बिघडते. त्यामुळे 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. मैत्रिणींनो, एका दिवसात फरक दिसणार नाही, पण या छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये समाविष्ट केल्या तर काही महिन्यातच तुम्हाला स्वतःमध्ये खूप छान बदल दिसेल. शरीर हलके वाटेल आणि तुम्ही सडपातळ व्हाल. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या हेल्दी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या आणि मस्त रहा, स्वस्थ रहा.